गाइस सुबह के अराउंड 9:30 बज रहे हैं और मैं मुंबई पुणे एक्सप्रेस के लोनावला घाट पे हूँ। अगर आप यहाँ पे देखो तो पूरा घाट जो है वो लाल लाल दिख रहा है एकदम। और अगर आप सामने भी देखो तो इट्स एटलीस्ट मूविंग ट्रैफिक, लेकिन कई बार जो है ट्रैफिक मूविंग भी नहीं होता यहाँ पे। लेकिन ये जो घाट में प्रॉब्लम है ना ट्रैफिक का, गाड़ियों के स्लो होने का, ट्रक्स के ब्रेकडाउन होने का, इसको सॉल्व करने के लिए जो प्रोजेक्ट बन रहा है आज हम वहीं पे जा रहे हैं। सो लेट्स हेड ओवर देयर और फिर मैं आपको बताता हूँ कि व्हाट वी आर गोइंग टू। जब लेट 1990s में मुंबई पुणे एक्सप्रेसवे को कंस्ट्रक्ट करने के लिए प्लान्स बना रहे थे, तब एक चीज उनको पहले से पता थी, लोनावला का जो घाट है वो एक बॉटलनेक बनने वाला है। मुंबई से लेके खोपोली और फिर आगे लोनावला से लेके पुणे तक का जो पूरा सेक्शन ऑफ एक्सप्रेसवे था वो तो फ्री था, लेकिन लोनावला घाट एक एक्सप्रेसवे होने के बावजूद हाईली बेंडी कर्व्स और स्लो मूविंग ट्रैफिक का एक कारण बनता। इसीलिए एक प्रोजेक्ट तो कंसीव किया गया जो इस पूरे घाट को बाईपास कर सके। लेकिन उस समय भारत में कुछ लिमिटेशंस थी। हमारे यहाँ पे ना वो इंजीनियरिंग स्किल्स थी, ना फाइनेंशियल बजट्स थे कि हम एक मेगा नेटवर्क ऑफ टनल्स एंड वायडक्ट्स बना सके। इसलिए मजबूरी में ही चूज कर लिया गया लोनावला घाट का रास्ता। लेकिन आज भारत में क्षमता है, धन है और इंजीनियरिंग एक्सीलेंस भी है। और मेरे पीछे जो आप ये टनल देख रहे हो, ये है मुंबई पुणे मिसिंग लिंक की सेकेंड टनल या T2, जो 8.9 किलोमीटर के लेंथ के साथ एशिया की सबसे वाइडेस्ट टनल है। आज मैं आपको ये पूरी की पूरी टनल तो अंदर से बताऊंगा ही, लेकिन पूरा मुंबई पुणे जो मिसिंग लिंक का प्रोजेक्ट है वो भी एक्सप्लेन करूंगा और साथ साथ आपको जो है मैं इसके जो मेन वायडक्ट्स है वो भी बताऊंगा। तो लेट्स स्टार्ट। गाइस, अभी फर्स्ट टाइम मिसिंग लिंक का जो लंबा वाला टनल है उसके अंदर हम आ गए हैं। ऑब्वियसली मैं यहाँ पे देख के बात कर रहा हूँ क्योंकि हमारे अलावा जो हम शूट कर रहे हैं सारे यूट्यूबर्स, उसके अलावा कोई है नहीं। बट व्हाट एन सरियल एक्सपीरियंस। ऑल्सो वन मोर फनी थिंग, क्योंकि हम बहुत स्लो जा रहे हैं क्योंकि आगे ड्रोन शूट वगैरह चल रहा है और हम उतर रहे हैं घाट से। आप लोगों ने हमेशा प्यार दिया है और उसकी वजह से जो ग्रोथ मिली है चैनल को, वहाँ जो अपॉर्चुनिटी मिली है टू ड्राइव सो एक्सक्लूसिवली इन सच एन इम्पोर्टेंट प्रोजेक्ट फॉर आवर कंट्री। पिछले कुछ सालों से जो महाराष्ट्र स्टेट रोड डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड है, उन्होंने एक के बाद एक बहुत ही ज्यादा यूजफुल और चैलेंजिंग प्रोजेक्ट्स डिलीवर करके दिखाए हैं। जो विजन है वो ज्यादा ब्रॉडन होते ही जा रहा है, और चाहे वो समृद्धि महामार्ग हो, कई सारे इंटरसिटी रोड्स हो, और करेंटली एग्जीक्यूट हो रहे कई इंपॉर्टेंट प्रोजेक्ट्स, चाहे वो सी लिंक्स हो, शक्तिपीठ जैसे इंपॉर्टेंट जनरेशनल प्रोजेक्ट्स और कई सारे, ये मिस्टर अनिल कुमार गायकवाड़ जी के स्ट्रॉन्ग लीडरशिप में और पूरी टीम के मेहनत के साथ में आज के डेट में हमें डिलीवर होते हुए नजर आ रहे हैं और प्रोग्रेस होते हुए नजर आ रहे हैं। मिसिंग लिंक भी इसी कहानी का एक हिस्सा है और आज इसे पूरा एक्सप्लोर करेंगे। अभी जो मिसिंग लिंक का सबसे लंबा वाला टनल है उसके बीच में मैं खड़ा हूँ। ऑब्वियसली रोड जब शुरू हो जाएगा तब ये करना इम्पॉसिबल होगा, अनसेफ भी होगा। लेकिन जैसे मैं कह रहा था, एशिया का वाइडेस्ट टनल, 4 कैरेजवेज, उसके बाद में एक छोटा सा जो मेंटेनेंस स्टाफ वगैरह होगा उनके लिए एक फुटपाथ। और अगर आप ओवरऑल टनल की फिनिशिंग देखो तो शॉर्टक्रीट जो है उसका इस्तेमाल किया गया है। CCTV कैमरास हो गए, लाइटिंग हो गई, सब कुछ जो है वर्ल्ड क्लास स्टैंडर्ड का है। और मेरे पीछे ये जो टनल है ये एक लैटरल टनल है। जब कोई एक्सीडेंट हो जाए, कोई इशू हो जाए, टनल में किसी व्हीकल में आग लग जाए, तो उस समय पर इस लैटरल टनल का इस्तेमाल किया जा सकता है दूसरे साइड के जो ट्यूब है उसके अंदर पहुंचने के लिए, और ट्रैफिक जो है वो बचाया जा सकता है। इनफैक्ट ये लाल बड़े दरवाजे जो है लगाए गए हैं, ये स्मोक को रोक सकते हैं ताकि टनल के अंदर से जो है काइंड ऑफ दूसरा स्मोक जो है वो दूसरे ट्यूब में ना जाए। एक टनल जो है सेफ ऑपरेशंस कंटिन्यू करती रहे। बाकी इस टनल के अंदर भी कई दूसरी चीजें दी गई है जो मैं आपको जल्द से जल्द बताने की कोशिश करता हूँ। टनल के अंदर जो है सारे के सारे सेफ्टी फीचर्स दिए गए हैं। यहाँ पर एक SOS बॉक्स दिया गया है जहाँ पर अगर कोई इमरजेंसी हो तो आप जो टनल ऑपरेटिंग स्टाफ है उसको कांटेक्ट कर सकते हो। साथ साथ अगर आप यहाँ पे थोड़ा सा पीछे आओ तो यहाँ पर फायर फाइटिंग सिस्टम जो है वो दिया गया है। तो टनल में अगर कभी कोई अनफॉर्चुनेटली अगर आग वगैरह लगती है तो वो भी यहाँ पर कंट्रोल की जा सकती है। वैसे स्प्रिंकलर्स भी लगाए गए हैं टनल के अंदर, बट मैनुअल होज भी जो है वो दिए गए हैं। साथ साथ जो स्टाफ को चलने के लिए जगह है वो रेस की गई है, यानी काइंड ऑफ एक क्रैश बैरियर यहाँ पे बनता है।
तो अनफॉर्चुनेटली अगर कोई इंसिडेंट हो तो ये वाला साइड जो है वो रिस्ट्रिक्ट नहीं होगा। जल्द से जल्द आप लोगों को भी इस टनल के थ्रू अपनी गाड़ी 100 किलोमीटर पर आवर्स के स्पीड पे चलाने का मौका मिलेगा। वेलकम टू मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्ट। अभी मैं मेन कैरेज वे पे खड़ा हूँ फॉर द मिसिंग लिंक प्रोजेक्ट। ये मेन वाला वायाडक्ट है, बड़ा वाला, और पीछे केबल स्टेट सेक्शन जो है वो कितना ज़्यादा अपना काम कंप्लीट कर चुका है, नियरिंग ऑलमोस्ट कंप्लीशन आ चुका है, वो क्लियरली दिख रहा है। अब ये जो केबल्स लगाए गए हैं एवरी साइड आपको 15 देखने मिलेंगे और 12 जो है लग चुके हैं, और ऑब्वियसली थोड़ा बहुत 19-20 है, बट सारे के सारे केबल्स ऑलमोस्ट लग गए ऐसा हम कह सकते हैं। और डेक भी जो है बीच में बहुत छोटा सा गैप बचा हुआ है जिसको जॉइन किया जाएगा, मैरिज होगा, गोल्डन जॉइंट जो है लगाया जाएगा, और उसके बाद में पूरा यहाँ से लेके यहाँ तक जो उधर वाली टनल है वहाँ तक आपको कंप्लीशन देखने मिलेगा इस मेजर वायडक्ट का। तो जब मेन पाइलॉन्स रेडी हो गए ब्रिज के लिए तो उसके बाद में अभी अलग अलग सेगमेंट्स जो है कंप्लीट किए जाएंगे। ऑब्वियसली वो केबल स्टेड होंगे, तो यहाँ पे आप देख सकते हो यहाँ पे सेगमेंटल एक एक करके काम चल रहा है और इन सीटू कास्टिंग किया जा रहा है, यानी इन सिचुएशन ऑन द स्पॉट जो है कास्टिंग किया जा रहा है। जनरली हमें देखने मिलता है कि कहीं और कास्टिंग यार्ड में बनता है गर्डर, फिर ट्रक पे लोड करके लाया जा सकता है, ये वैसे वाला साइट है नहीं। इनफैक्ट आप नीचे देखो तो यहाँ पे पहुँचा भी कैसा होगा सामान वो ही जज करना डिफिकल्ट है, क्योंकि ऑब्वियसली द जियोग्राफी इज़ वेरी डिफिकल्ट, द टेरेन इज़ वेरी डिफिकल्ट। और यहाँ पे आप देख सकते हो ये वाले सेक्शन में एक छोटा टुकड़ा बचा है, वहाँ पे कुछ टुकड़े बचे और ऑब्वियसली सेंटर में कुछ और सेक्शंस बचे हुए हैं, जिसके बाद में यहाँ पे जो मेन एटलीस्ट जो कैरेज वे है वो कंप्लीट होगा। ऑब्वियसली फिनिशिंग वर्क्स वगैरह जो है फिर भी बाकी रहेंगे, उनको भी कुछ समय लगेगा, बट जो मेन कैरेज वे है जो कि सबसे डिफिकल्ट पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट का है, लाइक टनल्स पहले रेडी हो गई, वायडक्ट नहीं हो पाई, मानसून यहाँ पे बहुत डिफिकल्ट होता है, विंड्स, बारिश, इसके बावजूद जो है यहाँ पे कंप्लीशन नज़दीक आते हुए नजर आ रहा है। आप लोगों ने कई बार अलग अलग केबल स्टेट ब्रिज पे से ट्रैवल किया होगा, और जनरली केबल स्टेट ब्रिजेस पर आपको रुकने के लिए जो है अलाउड नहीं होता। फॉर्चुनेटली मैं रुका हूँ और इसलिए मुझे केबल होती कितनी बड़ी है वो देखने का मौका मिल रहा है। सो ऐसा लगता है फोटोज़ वगैरह में देखे कि इतनी होगी केबल, बट दिस इज़ लाइक एन एंटायर, लाइक पूरा फुटबॉल जो होता है उससे भी ज़्यादा डायमीटर ये है। और जब ये इसके अंदर लगाई जाती है तो ये ऐसा नहीं कि सिर्फ जो ऊपर का हमारा कास्ट हुआ है उसके अंदर है। अगर आप इस बगल वाले ब्रिज को देखो तो केबल जो है पूरी आर पार होके फिर दूसरी तरफ से फास्टन की जाती है। काइंड ऑफ जो पूरा का पूरा सपोर्ट है वो नीचे से पूरे डेक का यहाँ पे हो रहा है। और कई सस्पेंशन ब्रिजेस के अंदर क्योंकि कवर हो जाता है तो हमें इजीली नज़र नहीं आता, बट ऑन दिस पर्टिकुलर ब्रिज जो फास्टनिंग हो रही है नीचे केबल्स की वो बहुत अच्छे से और क्लियरली नज़र आ रही है। दोस्तों ये जो आपको इतने बड़े बड़े पाइलॉन्स नज़र आ रहे हैं 183 मीटर्स की इनकी हाइट है। अगर एक स्काई स्क्रैपर इस हाइट के ऊपर बनता है तो ऑब्वियसली वो अच्छे खासे प्रॉपर स्काई स्क्रैपर टेरिटरी में आ जाता है, क्योंकि वो 150 मीटर के ऊपर का मार्किंग होता है। तो 4 ऐसे यहाँ पे बने हैं, और ऑब्वियसली कैरेज वे जो है इसका मेन वो 4 लेन प्लस सर्विस लेन प्लस जो मेंटेनेंस वर्कर्स के लिए फुटपाथ वगैरह होता है छोटा सा, उसको अकोमोडेट कर सकता है। तो ये वन ऑफ द वाइडेस्ट केबल स्टेट ब्रिज भी है देश का, ना सिर्फ वन ऑफ द टॉलेस्ट। और साथ साथ अभी मैं आपको एक्सप्लेन कर देता हूँ कि यहाँ पे बेसिकली कौन से डायरेक्शन में क्या है। तो आप अगर यहाँ पे दिखाए तो ये जो टनल है ये मुंबई के साइड से आ रही है, फर्स्ट टनल T1, और इसके भी उस तरफ में एक और छोटा वायाडक्ट है, छोटा ब्रिज है, विच इज़ बेसिकली दी आप कह सकते हो पहला ब्रिज है। और फिर ये हम कंप्लीट करेंगे और जाएंगे उस टनल में 8.9 किलोमीटर के लेंथ के साथ में। इट्स वन ऑफ द लॉन्गेस्ट टनल्स इन द कंट्री, और वाइडेस्ट तो ये एशिया की है, सबसे वाइडेस्ट टनल इन दी कंट्री ऑफ एशिया। अगेन 4 मेजर कैरेजवे एक साइड प्लस सर्विस लेन प्लस छोटा सा मेंटेनेंस के लिए काइंड ऑफ वॉकवे या फुटपाथ जो होता है यूटिलिटीज वगैरह के लिए, वो एक टनल के अंदर है, वो भी हम आपको दिखाएंगे। और फिर ये यहाँ पे हम पुणे की तरफ जाएंगे, जहाँ पे ये टनल कुसगांव के पास में बाहर आएगी और मेन मुंबई पुणे एक्सप्रेसवे को कनेक्ट करेगी फिर से। अगर आप यहाँ पे देखें ऊपर पहाड़ों पे तो ये हमारा लोनावला खंडाला है, यहीं पे हमारा पुराना रोड है, वही वो घाट है जहाँ पे हैवी ट्रैफिक होता है, ट्रक्स जो है वो लोअर गियर पे जाते हैं, स्पीड्स अपनी लिमिट करते हैं और उसके वजह से ओवरऑल ट्रैफिक हो जाता है। अब क्योंकि ये एक सीधा सिंपल रास्ता है तो ट्रक्स जो 80 के स्पीड पे चलते हैं इस रोड पे वो अपनी स्पीड मेंटेन कर पाएंगे। कार्स जो 100 से 120 तक की स्पीड मेंटेन करती है वो भी सेम स्पीड मेंटेन करते हुए जा सकेंगे। अराउंड 20 मिनट्स का सेविंग यहाँ पे बताया गया है और 6 किलोमीटर का डिस्टेंस के हिसाब से यहाँ पे सब चीजें कम होगी। लेकिन अगर घाट के अंदर होने वाले ट्रैफिक को हम कंसिडर करें जो कि ऑलमोस्ट अब डेली होना शुरू हो गया है, तो जो टोटल टाइम सेविंग्स है ये 20 मिनट से ज्यादा ही निकल कर आएगी और मुंबई से लेके
पुणे या एक्सप्रेस वे की स्टार्टिंग से लेके एंड तक का जो टोटल डिस्टेंस है वो 2 घंटे के अंदर आप रिलायबली कवर कर सकते हो। आज के डेट में कवर कर सकते हो लेकिन रिलायबली नहीं कर सकते क्योंकि द घाट सेक्शन इज अनप्रेडिक्टेबल। और ये मिसिंग लिंक प्रोजेक्ट का सबसे मेन जो वायडक्ट है उसके ऊपर मैं अब खड़ा हूँ, जो आप भी आने वाले कुछ महीनों में एक्सपीरियंस कर पाओगे और इसका लाभ उठा पाओगे। आज से पहले ये मिसिंग लिंक और ये आपका ओल्ड हाईवे जो था वो दिखाने की कोशिश करता हूँ। तो अगर आप यहाँ पे देखोगे तो ये ओल्ड हाईवे जो है यहाँ से गाड़ियाँ जाते हुए आपको नज़र आएगी और ये एक्चुअली उस हाईवे को बाईपास करने के लिए जो मिसिंग लिंक बन रहा है वो यहाँ पर है। और यहाँ पे बैंकर लोकोमोटिव्स जो है रुके हुए नज़र आ रहे हैं। ये रेल लाइन है बोरघाट की जो यहाँ से नज़र आ रही है। अगर कुछ और सेक्शंस में ट्रेन दिखती है तो वो भी मैं आपको दिखाऊंगा यहाँ से। यहाँ पे ये सह्याद्री के जो पहाड़ है वेस्टर्न घाट्स है उसका रेंज, और वो जो एक टीला सा नज़र आ रहा है वहाँ पे एंड में एकदम नुकीला सा थम के जैसे, वो है ड्यूक्स पॉइंट। आपने कई सारे वायरल रील्स देखे होंगे मिसिंग लिंक के और नॉर्मली भी वेस्टर्न घाट्स के, तो कई जो है ड्यूक्स पॉइंट से शूट होते हैं और वन ऑफ द बेस्ट नज़ारा इस रोड का जो है वो भी ड्यूक्स पॉइंट से देखने मिलेगा। साथ साथ ये जो वैली है जिसके ऊपर ये ब्रिज बना है इसको टाइगर वैली के नाम से जाना जाता है। तो पहले कुछ डॉक्यूमेंटेशन में इसको टाइगर वैली ब्रिज के नाम से भी बोला गया था, लेकिन ओवरऑल जो प्रोजेक्ट है सारे पैकेजेस को मिलाकर दैट्स द मिसिंग लिंक प्रोजेक्ट। और जब मानसून का मौसम आएगा तो इन पहाड़ों पे आपको कई जगह पे लाइट कलर के स्ट्राइप्स नज़र आ रहे होंगे चट्टानों पे। वो बेसिकली वाटरफॉल्स जो यहाँ पे मानसून के मौसम में बहना शुरू होते हैं उसी के बचे हुए निशान है। और मानसून के दौरान द ड्राइव वुड बी वेरी ब्यूटीफुल फ्रॉम हियर। इनफैक्ट क्लाउड कवर जो है वो इस साइड पे इतना अच्छे से हो जाता है कि ये आपको पूरा प्रोजेक्ट जो है वो क्लाउड कवर के बीच में देखने मिलेगा। और गाइज ये एक्चुअल में जो फर्स्ट वायरडक्ट होगा ये वो वाला है, और सामने जो टनल है दैट्स T1। इसके बाद इस टनल के बाद में वो बड़ा वाला वायरडक्ट है जो आपने वीडियो में देखा होगा। सो लेट्स गो अहेड इन द फर्स्ट टनल। और सामने जो है MSRTC के MD भी जा रहे हैं तो उनसे भी थोड़ी बात करेंगे। तर नमस्कार सर, मागच्या वेळेला जेव्हा आपण भेटलेलो त्यावेळेला महाराष्ट्राला आपण समृद्धीचा शेवटचा पॅकेज डिलिव्हर करत होतो आणि असं वाटतं हे जे 2 वर्ष आहेत MSRTC कंटिन्युअसली जनतेला एकापाठोपाठ एक जे आहे ते मोठे डिलिव्हरीज करत आहे। मिसिंग लिंक सर एक खूप चॅलेंजिंग प्रोजेक्ट आहे जिओग्राफिकली। समृद्धीला पण चॅलेंजेस होते। मला तुम्हाला प्रश्न बेसिकली असा विचारायचा आहे की जेव्हा पहिल्यांदा तुम्ही मिसिंग लिंकची ही व्हॅली पाहिली असेल, साईट पाहिली असेल, त्यावेळेला मनात काय फिलिंग आली? नाही, मिसिंग लिंकची ही जी साईट आहे ती तशी खूप अवघड साईट आहे। या ठिकाणी सह्याद्रीच्या जे काही रेंजेस आहेत ह्या म्हणजे ही जी टायगर व्हॅली आहे आणि टायगर व्हॅलीच्या साईडला 2 अशी जी उंच डोंगर आहेत आणि हे 2 डोंगर आणि 2 व्हॅली म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडे एक व्हॅली आहे जिथे आपण V1 व्हायरक्ट करतो आणि ही V2 दुसरी व्हॅली म्हणजे 2 व्हॅली आणि 2 डोंगर यांना अगदी एका ठिकाणी दोन ठिकाणी ब्रिजेस बांधून आणि 2 ठिकाणी टनेल्स करून हा प्रकल्प करायचा आहे। या प्रकल्पाची एकूण लांबी जर आपण बघितली त्याला आपण मिसिंग लिंक म्हणतो, त्याची लांबी आहे 13.30 किलोमीटर। म्हणजे जुनी जर आपण 13.30 पॉईंट जोडले जुन्या महामार्गाने ते 19 किलोमीटर होतं। म्हणजे 19 किलोमीटरची ती लांबी जी आहे ते ह्या मिसिंग लिंकमुळे 6 किलोमीटरने कमी झाली। तर ही 13.30 किलोमीटरची ग्रीनफील्ड लांबी आहे आणि जेव्हा मी सुरुवातीला ही लांबी पाहिली या ठिकाणी सर्वेला येणंसुद्धा अवघड होतं कारण पूर्ण चोहोबाजूनी हे फॉरेस्टनी वेढलेला भाग आहे आणि ती व्हॅली अप्रोचेबल होती पलीकडनं, बरोबर, आणि या डोंगराचा तो फेस अप्रोचेबल होता म्हणजे हा डोंगराचा हा भाग सुद्धा अप्रोचेबल नव्हता आणि मागच्या डोंगराचा ती साईड अप्रोचेबल होती, ही साईड अप्रोचेबल नव्हती। म्हणजे या ठिकाणी इव्हन सॉईल इन्व्हेस्टिगेशन करताना सुद्धा खूप मोठी आव्हानं होती। अगदी सुरुवातीच्या काळापासून सर्वे करणं, सॉईल इन्व्हेस्टिगेशन करणं, तर तशातनं पण हे सर्व आव्हानं आम्ही पेलवली आणि आता इथेपर्यंत आलो आहे। या ठिकाणी ॲक्सेस नव्हता, म्हणजे अगदी आता या ठिकाणी काम करायचं म्हणजे आता एवढ्या मोठ्या ब्रिजचं काम करायचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मशिनरी लागते। मला कल्पना आहे कन्स्ट्रक्शन मशिनरी किती मोठी असते, तर मशिनरी आणण्यासाठी सुद्धा रस्ते नव्हते। तर जुना एक विलेज रोड होता जो फॉरेस्टमधून जाणारा 10 किलोमीटर लांबीचा, तो विलेज रोड आम्ही डेव्हलप केला। याच कामाचे जे कॉन्ट्रॅक्टर अफॉन्स आहेत त्यांनी तो रोड डेव्हलप केला आणि नंतर ती मशिनरी इथे येऊन पोहोचू शकली, बरोबर। आणि इथे आल्यानंतर सुद्धा ब्रिजचं काम करताना हा सरळ असा फ्लॅट टेरेन नाही आहे। या ठिकाणी अगदी लोएस्ट पॉईंट
2 पर्यंत हायेस्ट पॉईंट, म्हणजे असे साधारणतः 50 ते 60 मीटर असा स्लोपमध्ये उंचीला, दोन्ही साईडला उंचीला, आणि अशा ठिकाणी हे फाउंडेशन्स करणं आणि परत अजून पुढचे फाउंडेशन करणं हे खूप आव्हानात्मक होतं. त्यासाठी सुद्धा असे ROWच्या आतच, म्हणजे अगदी ते आम्ही आजूबाजूला फॉरेस्ट असल्यामुळे जी काही आमची ROW आहे, म्हणजे राईट ऑफ वे आहे, त्याच्या बाहेर जाऊ शकत नव्हतो. त्याच्यामुळे ते असे नागमोडी रस्ते करत करत आम्ही त्या फाउंडेशनपर्यंत पोहोचलो आणि तिथे फाउंडेशनची कामं. सर, मिसिंग लिंक हा का एकदम युनिक नाव आहे कुठल्याही प्रोजेक्टसाठी. आपण आपल्या देशातल्या ग्रेट पीपलच्या नावावरती नावं देतो, लोकेशन्सवर देतो. मिसिंग लिंक हा खूप युनिक नाव आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की असं पर्टिक्युलर नाव कशाला या प्रोजेक्टला जे ते देण्यात आलं? नाही बघा, 2000 ते 2002 या काळामध्ये टप्प्याटप्प्याने मुंबई पुणे हा जो द्रुतगती महामार्ग आहे, जो देशातला पहिला एक्सप्रेसवे आहे, याचं काम पूर्ण झालं 2000 ते 2002 या कार्यकाळामध्ये. आणि टोटल त्या एक्सप्रेसवेची लांबी, म्हणजे जी कॉमन लेंथ मी मगाशी 19 किलोमीटरची सांगितली, ती धरून 94 किलोमीटरची लांबी आहे. म्हणजे 19 किलोमीटर ही कॉमन लेंथ झाली आणि 75 किलोमीटरचा एक्सप्रेसवे त्या काळात बांधला गेला. 75 किलोमीटरचा आणि 19 किलोमीटरचा जुना जो मुंबई पुणे रस्ता होता, म्हणजे नॅशनल हायवे, तो आणि एक्सप्रेसवे टुगेदर गेले. आता त्यावेळेस 2000 ते 2002 या काळामध्ये या ठिकाणी जे काही फॉरेस्ट परमिशन्स असतील किंवा अन्य परमिशन्स असतील, एन्व्हायरमेंटल परमिशन्स असतील, त्या मिळण्यामध्ये विलंब झाला किंवा त्या मिळाल्या नाहीत वेळेवरती, म्हणून हा जो पोर्शन आहे, हा प्लान त्यावेळेसच होता 2000 मध्ये करण्याचा, पण त्यावेळेस हा करता आला नव्हता. त्यामुळे तो एक्सप्रेसवे 19 किलोमीटरचा हा जो आहे तो नॅशनल हायवेशी मर्ज केला गेला होता. म्हणून ह्याला ही जी आहे त्या काळात प्लॅन केलेल्या एक्सप्रेसवेची ही मिसिंग लिंक राहिलेला भाग, म्हणून त्या एक्सप्रेसवेची ही मिसिंग लिंक आता आम्ही पूर्ण करतो. आता MSRDCनी 2 त्यांचे मोठे प्रोजेक्ट जो आहे ते डिलिव्हर केलेत. हा आता डिलिव्हर होण्यात आलाय, समृद्धी डिलिव्हर झालाय. नेक्स्ट मोठं आव्हान जे आहे ते आता शक्तीपीठचं आहे. मागे अशी न्यूज वगैरे येत आहे की शक्तीपीठचे कुठे कुठे अलाइनमेंट चेंज होत आहेत किंवा शक्तीपीठ जो आहे तो म्हणजे खूप जास्त स्पीडअप घेणार आहे. फडणवीस सर पण म्हणजे बोलताय की नेक्स्ट आता आम्हाला तोच प्रोजेक्ट इमिडिएटली चालू करायचा आहे. सो व्हॉट्स MSRDC's टेक ऑन दिस? शक्तीपीठ महामार्ग हा जो आहे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा महामार्ग आहे. आता पहा, मागे जेव्हा समृद्धी महामार्गाचं प्लॅनिंग झालं, हा नागपूर ते मुंबई कॉरिडॉरमध्ये 701 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग आहे आणि हा 94 किलोमीटरचा मुंबई पुणे, म्हणजे महाराष्ट्रात हे 800 किलोमीटरचे एक्सप्रेसवे आता पूर्ण झालेले आहे. आणि कुठल्याही राज्याचा किंवा राष्ट्राचा विकास वेगाने करायचा असेल तर एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी खूप गरजेची आहे त्या राज्यामध्ये किंवा त्या देशामध्ये. म्हणूनच आपल्या राज्य सरकारने एक विजन सेट केलं आहे महाराष्ट्रासाठी की 5000 किलोमीटरचे जे एक्सप्रेसवेज आहेत ते नियर फ्युचरमध्ये बांधण्याचं एक विजन आहे. आणि त्या विजनचाच भाग म्हणून हा जो नागपूर टू गोवा, ज्याला आपण शक्तीपीठ महामार्ग म्हणतो, तो प्राधान्याने आता शासनाने हाती घेतलेला आहे. त्याचं जी काही आखणी आहे, सुरुवातीच्या काळामध्ये आखणी आम्ही अंतिम केली होती. काही ठिकाणी याला विरोध आहे, पर्टिक्युलरली कोल्हापूर, सांगली किंवा सोलापूरच्या काही भागामध्ये जिथे विरोध आहे, तर त्या ठिकाणी काही आखणीमध्ये बदल किंवा पुढचा जो काही भाग आहे, म्हणजे अगदी कोल्हापूर ते गोवा त्याच्यामधला जो काही भाग आहे, तिथे पण काही आखणीमध्ये आम्ही बदल करतो आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आता असं होतं आहे की ज्या ठिकाणी आखणी आम्ही नव्याने करतो त्या ठिकाणी लोकांची मागणी आहे त्या भागाचा विकास व्हावा, ज्या ठिकाणी म्हणजे अनएक्सप्लोर्ड असा पोर्शन आहे पूर्ण त्या पट्ट्यामधला पश्चिम महाराष्ट्रातला, त्या ठिकाणावरून असं आखणी करण्यात आलेली आहे. आणि जास्तीत जास्त जेवढा अनएक्सप्लोर्ड एरिया आहे नागपूर ते गोवा या भागातला, त्याला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यायोगे या पूर्ण टप्प्यामध्ये जेवढे जेवढे इंटरचेंजेस असतील त्या इंटरचेंजेसच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणामध्ये विकास होईल. आणि शक्तीपीठ महामार्गाचं आणखीन एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो की या शक्तीपीठ महामार्गाच्या अक्रॉस जेवढे काही असे मेजर नाले असतील त्या नाल्यांवरती ब्रिज कम बंधारे बांधण्याचं आमचं नियोजन आहे. म्हणजे जेवढे मेजर नाले असतील ब्रिज कम बंधारे बांधणे, जेवढे नाले क्रॉस होतील म्हणजे छोटे छोटे नाले, त्या नाल्याचं खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं किंवा छोटे छोटे चेकडॅम्स त्या लांबीमध्ये प्रोव्हाइड करणं. CSRच्या माध्यमातून पण आम्ही चेकडॅमचं बांधकाम करू शकतो, अशा पद्धतीचं नियोजन आहे. म्हणजे हा फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून हा महामार्गच नसून महामार्गाच्या अगदी 841 किलोमीटरपर्यंत आता साधारणतः लांबी होते या महामार्गाची. या 841 किलोमीटर लांबीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये एक जलसंधारण कसं होईल मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रयत्न केला जाणार आहे या महामार्गासोबतच. आणि साधारणतः दर 100 किलोमीटरला अशी 1000 शेतकरी म्हणजे बांधकाम करत असताना बांधकामासाठी लागणारा जो काही मुरुम आहे एम्बँकमेंटसाठी तो घेण्यासाठी अशी काही दोन्ही बाजूला एक
50-50 शेततळी एका 100 किलोमीटरमध्ये, म्हणजे 100 शेततळी 100 किलोमीटरमध्ये असं नियोजन आहे. म्हणजे साधारणतः 800 किलोमीटरच्या ह्या लांबीमध्ये 7 ते 8 हजार शेततळी निर्माण करण्याचं नियोजन आहे. आणि ही शेततळी म्हणजे अशी ती फ्री ऑफ कॉस्टच होतील, कारण बांधकामासाठी लागणारं मटेरियल एक विशिष्ट शेपमध्ये ते खोदून ते मटेरियल वापरलं जाईल, त्यामध्ये पाणी साठवलं जाईल. बांधकाम सुरू असताना त्या अर्ध्या पाण्याचा वापर बांधकामासाठी केला जाईल, आणि बांधकाम संपल्यानंतर आणि बांधकाम काळामध्ये सुद्धा अर्धं पाणी शेतकऱ्याला वापरता येईल, आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ण पाण्याचा वापर शेतकरी करेल. सर, एक पर्सनल नोटवर मला प्रश्न विचारायचा आहे. जसं तुम्ही आता हे एक काइंड ऑफ जे प्रोजेक्ट हाती घेतले त्याबद्दल सांगितलं, दिस इज ओनली पॉसिबल इन एन SPV. एवढी एफिशियन्सी येणं, एवढं आयडियाज इम्प्लिमेंट करणं, आणि MSRDC आज देशात वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल एजन्सी आपण बोलू शकतो गव्हर्नमेंटची आहे. हाऊ इम्पॉर्टंट सर इट इज की जे मोठे प्रोजेक्ट्स आहेत देशातले ते एक्झिक्यूट करण्यासाठी SPV असल्या पाहिजेत, प्लस हाऊ डू यू फील लीडिंग सच अँड सक्सेसफुल ऑर्गनायझेशन? नाही, अशा पद्धतीचे मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी निश्चितपणे SPVs असल्याच पाहिजे. त्या SPVच्या माध्यमातून स्वतंत्रपणे विकास करता येतो. पण त्याच वेळेस राज्यातील हायेस्ट लेवलवरनं शासनाचा संपूर्णपणे सपोर्ट आणि ज्याला पाठबळ म्हणतात ना, ते खूप गरजेचं असतं. आणि या प्रकल्पासाठी समृद्धी महामार्ग असो या मिसिंग लिंक असो, शासनाचं खूप असं पाठबळ आमच्या मागे असल्यामुळे आम्ही हे प्रकल्प पूर्ण करू शकतो. सर, आम्ही जसे इन्फ्रास्ट्रक्चर फॉलो करतो, त्याच्यावर व्हिडिओज वगैरे बनवतो, तर हे असे जे स्ट्रक्चर्स आहेत ते आम्हाला कायम अट्रॅक्ट करतात. मग वाटल्यास हा मिसिंग लिंकचा असो किंवा बँड्रावरली सी लिंक असो किंवा असे जे आयकॉनिक स्ट्रक्चर झाले, आपला समृद्धी महामार्गाचा जो इगतपुरीचा वायाडक्ट आहे टनलच्या आधीचा, हे असे मोठे मोठे आम्हाला खूप अट्रॅक्ट करतात. आता हा प्रोजेक्ट आपला कम्प्लीट होत आला पूर्णपणे. आम्ही MSRDC कडून म्हणजे असा कोणता आयकॉनिक प्रोजेक्ट अपार्ट फ्रॉम एक्सप्रेसवे आपला पूर्ण झाला, असे आयकॉनिक प्रोजेक्ट कोणते आम्ही बघू शकतील कमिंग फ्युचरमध्ये? कमिंग फ्युचरमध्ये आता हा तर कम्प्लीट होतोय. आपण हा मिसिंग लिंक हा MSRDCचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहेच. पण यानंतर आणखीन एक आयकॉनिक प्रोजेक्ट येतोय, तो बांद्रा वर्सोवा सीलिंग जो प्रोजेक्ट आहे तो एक आहे, आमच्याकडेच आहे. 9.8 किलोमीटरची ती सीलिंग आहे, पूर्ण समुद्रात नाही, 9.8 किलोमीटर, आणि त्याला 4 ठिकाणी असे कनेक्टर्स आहेत. तर हा जेव्हा ब्रिज पूर्ण होईल 9.8 किलोमीटरचा, हे एक आयकॉनिक स्ट्रक्चर असेल. याच्यामध्ये केबल स्टे ब्रिजेस पण आहेत, बॅलन्स कॅन्टिलिव्हर अशा पद्धतीचे स्पॅन्स आहेत, काही ठिकाणी स्टील डेक्स आहेत असे, ज्याला आपण OSD म्हणतो, अशा पद्धतीचे स्टील डेक्स आहेत, आणि कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल टाईप ऑफ सुपर स्ट्रक्चर्स आहेत त्या ठिकाणी. तो एक आयकॉनिक स्ट्रक्चर आहे MSRDCसाठी नियर फ्युचरमध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन आमचे रेवस रेड्डी, आपण नाव ऐकलं असेल. रेवस रेड्डी हा सागरी मार्ग आहे. रेवस रेड्डी सागरी मार्गाचं बांधकाम पण MSRDCकडे आहे. आणि रेवस रेड्डी हा जुना तसा हायवे आहे, म्हणजे काही ठिकाणी सिंगल लेन आहे 3.5 मीटरचा, काही ठिकाणी 1.5 लेन आहे, आणि अशा 9 क्रिक्स आहेत. म्हणजे रेवसपासून रेड्डीपर्यंत साधारणतः 522 किलोमीटर लांबीचा हा अगदी कोस्टच्या बाजूने जाणारा रस्ता आहे. रेड्डी म्हणजे गोव्याच्या जवळ, आणि रेवस म्हणजे अगदी इथे उरणजवळून, है ना. तर या ठिकाणी 9 अशा मेजर क्रिक्स या रस्त्याला क्रॉस करतात. म्हणून थ्रू कनेक्टिव्हिटी जी आहे त्या रस्त्याला वर्षानुवर्षे नव्हती, आणि आता हे सगळ्या 9 ब्रिजेसचं आम्ही बांधकाम हाती घेतलं आहे. म्हणजे 9 खाडी पुलं जी आहेत येणाऱ्या 3 वर्षामध्ये MSRDCच्या माध्यमातून पूर्ण केले जातील. आणि या ठिकाणची सुद्धा खाडी पुलं जी आहेत, या ठिकाणी पण केबल स्टे ब्रिजेस किंवा OSD स्ट्रक्चर्स हे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील. ते पण एक ब्रिजेस जे आहेत ते पण एक आयकॉनिक स्ट्रक्चर्स होते. आणि आपण आता वेस्टर्न साईडचे काही कनेक्टिव्हिटी बघितली. वेस्टर्न साईडमध्ये एक मेजर प्रोजेक्ट येणारा म्हणजे वाढवण पोर्ट. मी पालघरवरून येतो, आणि वाढवण पोर्टला कनेक्टिव्हिटी देणारा जो समृद्धीपासून जो कनेक्टर आहे तोही MSRDC करते. आणि आय एम होपिंग की जसं तुम्ही आता याचं बोललेत बँड्रा वर्सोवा, आणि पुढे जो कोस्टल रोड एक्सटेंड होईल जो अप टू वाढवण, त्याच्यामध्ये MSRDCचा काय रोल राहील, इवन आपला जो समृद्धी वाढवण लिंक बनणार त्याचं म्हणजे कसं एक्झिक्युशन केलं जाईल? नाही, याच्यामध्ये बघा आता वाढवण पोर्ट हे आता खूप मोठं पोर्ट होत आहे. इवन वाढवण पासनं ते अगदी गोव्यापर्यंत कोकणचा जो पट्टा आहे, ह्या संपूर्ण म्हणजे गोव्यापासून ते वाढवणपर्यंत 19 ठिकाणी असे मोठे ग्रोथ सेंटर्स होत आहेत. आणि त्या ग्रोथ सेंटरचं प्लॅनिंग अथॉरिटी पण MSRDC आहे. ओके. आणि ह्या 19 पैकी सगळ्यात मोठं जे ग्रोथ सेंटर होतं आहे ते वाढवणला होतं आहे. आणि वाढवणला जेव्हा पोर्ट होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी माल वाहतूक होईल, आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो त्या पोर्टमध्ये माल येईल तो माल समृद्धी महामार्गाच्या दिशेने उर्वरित महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी ती एक लिंक गरजेची होती. त्यामुळे आम्ही वाढवण टू समृद्धी महामार्ग म्हणजे भरवीर एक इंटरचेंज आहे,
आपल्याला कल्पना आहे की इगतपुरी एक मोठं इंटरचेंज आहे त्या ठिकाणी, आणि इगतपुरीनंतर एक साधारणतः 25 किलोमीटर अंतरावरती एक भरवीर इंटरचेंज आहे टुवर्ड्स नाशिक. तर त्या भरवीरपासनं ते वाढवणपर्यंत असं एक आम्ही अलाइनमेंट फायनल केली आहे वाढवण टू समृद्धी एक्सप्रेसवेची. आणि तो पण एक्सप्रेसवे आहे, बरोबर. तो पण 3+3 लेनचा असा एक्सप्रेसवे असेल, तो पण कॉन्क्रीट रस्ता असेल. आणि हे 103 किलोमीटरचं अंतर पोर्टपासून सहजपणे अगदी हेवी व्हेकल्सला पार करता येईल आणि ते समृद्धी महामार्गाला पोहोचू शकतील. त्याची अलाइनमेंट आता फायनल झाली आहे, अलाइनमेंट अंतिम झाली आहे. त्याचं आता त्याचे सेक्शन 3 पब्लिकेशन करणं किंवा लँड ॲक्विजिशनचे सेक्शन 15(2) असतील, त्याची तयारी सुरू आहे आणि लवकरच तो सुद्धा प्रकल्प आम्ही हाती घेऊ. आणि सर आता आपण रिसेंटली एक न्यूज ऐकली, नॉट MSRDC रिलेटेड, पण त्या वाढवण समृद्धी लिंक्स रिलेटेड, की जो सुरत चेन्नई एक्सप्रेसवे बनणार होता तो नाशिक ते सुरत कॅन्सल केला गेला. आणि असं पण सांगितलं जाते की हा वाढवणचा जो समृद्धी लिंक आहे त्याच्याबरोबर त्याला पुढे कनेक्ट केलं जाईल. नाही, नाशिक सुरत म्हणजे सुरत, नाशिक आणि चेन्नई हा जो एक्सप्रेसवे आहे तो NHI कडनं प्लॅन केला जातो. आता ते NHI आणि पुढं नाशिक टू सुरतचं काय केलं त्याची कल्पना मला नाही आहे ते, पण हा जो एक्सप्रेसवे आहे हा म्हणजे वाढवण टू समृद्धी, या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून जी गुजरातमध्ये येणारी बरीचशी ट्रॅफिक आहे ती या मार्गे उर्वरित महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी या कनेक्टरचा उपयोग होतो. नमस्कार सर. कनेक्टिव्हिटी वाढल्याने काय होतं आहे आपण समृद्धीवरून बघितलंच आहे. आता आज सकाळी येताना आम्हाला ऑलमोस्ट एक 50 मिनटं ट्रॅफिकमध्ये गेलीत घाटामध्ये. हा प्रोजेक्ट एवढा महत्त्वाचा यासाठीच महत्त्वाचा आहे की घाटामधलं विकेंडमध्ये होणारं ट्रॅफिक म्हणजे घाट न चढता आपण डायरेक्ट मिसिंग लिंक मार्गे लोणावळा पार करू शकतो. तर मला एक फक्त विचारायचं आहे, कधीपर्यंत हा प्रोजेक्ट आपण म्हणजे वापरता येऊ शकतो लोकांना? बघा, आमचं नियोजन जे आहे आता मार्च 2026 पर्यंत, मार्च अखेरपर्यंत ह्या प्रकल्पाचं सगळं बांधकाम पूर्ण होईल. मार्च 2026 नंतर केव्हाही हा वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल. सर आणि शेवटचा प्रश्न माझा असा होता, दिल्ली मुंबई एक्सप्रेसचं पॅकेज, शेवटचं पॅकेज 18 आणि विरार अलिबागचं पॅकेज मर्ज केलं गेलं आणि आता मोरबेचा तो बोगदा बनतोय बदलापूरचा, तो पूर्ण होत आला आहे. मग आता पुढची कनेक्टिव्हिटी कशी असेल? कारण मध्ये असं ऐकण्यात आलं होतं की मोरब्यापासून कळंबोलीपर्यंत एक 14 किलोमीटरचा रस्ता कनेक्टिव्हिटीचा प्रपोज्ड आहे. मग ते पुढची कनेक्टिव्हिटी कशी असेल? कारण की पुढे तसं बघितलं तर विरार अलिबागचं अजून जोपर्यंत त्याची कनेक्टिव्हिटी मिळत नाही, कारण तोपर्यंत मग बाकीचा घोडबंदर रोड असेल किंवा NH48 असेल, तिकडचं ट्रॅफिक डायव्हर्ट व्हायला त्यामुळे मदत जास्ती होईल. मग त्याचं नियोजन कसं असणार आहे? बघा, वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेचा हा जो स्पर आहे VME स्पर, तो NHI कडनं हाती घेतला गेला आहे. आणि आमच्याकडे मल्टी मॉडल कॉरिडॉर आहे, म्हणजे ज्याला विरार अलिबाग आपण हा रस्ता म्हणतो. हा 96 किलोमीटरचा असा एक्सप्रेसवेचा आहे, ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे. आणि तो विरारपासून येऊन अलिबागपर्यंत जातो. पण पहिल्या फेजमध्ये आम्ही विरार टू तुमचा हा जो शेवटचा पॉईंट आहे बालावली, बालावलीपर्यंत आम्ही करतो 96 किलोमीटरचा. आणि मोरबे जो आहे तो मोरबे टू करंजडे, म्हणजे मल्टी मॉडल कॉरिडॉरवरची मोरबे टू करंजडे ही जी लिंक आहे 21 किलोमीटरची, ती कॉमन लिंक आहे. म्हणजे वडोदरा मुंबई एक्सप्रेसचा स्पर हा मोरबेला येतो आणि मोरबेवरनं करंजडेपर्यंत 21 किलोमीटर मल्टी मॉडल कॉरिडॉर आणि VME स्पर हे टुगेदर ट्रॅव्हल करतात. तर आपलं म्हणणं बरोबर आहे की आता मोरब्यापर्यंत जेव्हा वडोदरा मुंबई एक्सप्रेसचं काम होईल तेव्हा इकडे कनेक्टिव्हिटी ही एस्टॅब्लिश व्हायला मोरबे टू करंजडे थोडा उशीर होईल. पण मल्टी मॉडल कॉरिडॉरचं पण आम्ही काम आता वेगाने हाती घेतलं आहे. अगदी खाजगीकरणाच्या माध्यमातून आम्ही तो प्रकल्प हाती घेतो आहे आणि लवकरच म्हणजे आता त्याचं पण काम सुरू होईल मल्टी मॉडल कॉरिडॉरचं. पण तो पोर्शन जेव्हा पूर्ण होईल मोरब्यापर्यंतचं, तेव्हा त्याचं जे नियोजन आहे म्हणजे एक्झिस्टिंग आता जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल किंवा दुसरी कळंबोली टू ठाणा NH4ची कनेक्टिव्हिटी आहे, तर तिथे कुठे त्याला कनेक्ट करायचं त्याचं नियोजन NHI मार्फत केलं जाईल. ते सर, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आपल्या देशात जे सक्सेसफुल ऑर्गनायझेशन्स आहे DMRC टाईप, एक पॉईंटला एक्सपर्टीज आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या देशात जाऊन दुसऱ्या स्टेट्समध्ये जाऊन कन्सल्टिंग चालू केली, विच हेल्प देम टू जनरेट मोर रेव्हेन्यू ॲज वेल एज त्यांचं इन्फ्लुएन्स वाढत राहिलं. MSRDC एज ॲट दॅट लेवल नाव, जिथे त्यांनी वर्ल्ड क्लास लेवल प्रोजेक्ट्स एक्झिक्यूट केले. सो MSRDC पण मग आता कन्सल्टिंगसाठी बाहेर देशाच्या प्रोजेक्ट्स वगैरे किंवा दुसऱ्या स्टेट्सला वगैरे हेल्प करताना आपल्याला दिसेल? नाही, MSRDC निश्चितच करू शकेल. आता MSRDCची आणखी MSRDC इन्फ्रास्ट्रक्चर नावाची पण कंपनी आहे, एक दुसरी SPV आहे. त्या माध्यमातून पण MSRDC दुसऱ्या राज्यातले पण प्रोजेक्ट एक्झिक्यूट करू शकते ते. पण सध्या आता आपल्याच राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट्स असल्यामुळे MSRDCचा मोर ऑफ अ फोकस जो आहे तो राज्यातले प्रकल्प पूर्ण करण्यावरती आहे. आणि तुम्हाला आत्तापर्यंत सांगतो 6 ते 7 राज्य जे आहेत आपल्या देशातील, त्या राज्यातले जे काही तिथले जे सेक्रेटरीज आहेत PWDचे किंवा त्यांची जी काही टीम आहे, ते सगळ्यांनी येऊन इथं MSRDCमध्ये येऊन
आमच्या भेटी घेऊन MSRDC कसं वर्क करते, MSRDC कसे प्रोजेक्ट करते, SPV कसे करते किंवा प्रोजेक्टचं प्लॅनिंग कसं केलं जाते, फंडिंग कसं केलं जातं, एक्झिक्युशन कसं केलं जातं, या सगळ्यांची माहिती जी आहे ते लोक घेतात. आणि 6 ते 7 स्टेटमध्ये MSRDCच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेगळ्या अशा कॉर्पोरेशन्स स्थापित केलेल्या सो इट्स ऑलरेडी अ रोल मॉडेल फॉर मेनी स्टेट्स. फॉर 6 to 7 स्टेट्स इन द कंट्री. सर मिसिंग लिंक सुरू झाल्यावर वेळ तर वाचेलच, पण त्याचबरोबर इंधनाची बचत देखील होईल. मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? निश्चितच ही जेव्हा मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली केली जाईल तेव्हा 6 किलोमीटरने अंतर कमी झालेलं असेल आणि 19 किलोमीटरचा जो काही घाट रस्ता आहे, म्हणजे घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इंधन खर्ची जात आहे, त्या इंधनाची बचत होते. आम्ही जे असेस केलं आहे आता, आमच्या असेसमेंटप्रमाणे दररोज साधारणतः 1 कोटी रुपयाची फ्युएल बचत ही मिसिंग लिंक ओपन झाल्यानंतर होईल. 1 कोटी म्हणजे जर म्हणजे आपण म्हणतो ना रिमार्केबल प्रोजेक्ट येस, पर डे पर डे 1 कोटी Per day. रुपयाची बचत होईल असं असेसमेंट आहे. कारण आम्ही सर असंच चेनाब ब्रिज बघितला होता हो. आणि आता आम्हाला सुद्धा इथे आल्यावर तोच एकदम फील होतो की हा जणू चेनाब ब्रिजच आहे, तो जगातला उंच आहे आणि हा महाराष्ट्रातला. थँक्यू सो मच सर, एवढा टाइम तुम्ही दिला. आणि Thank you. सगळ्यात मोठं म्हणजे आम्ही इन्फ्रा कॉन्टेंट क्रिएटर्स आम्ही खूप मोठी रिस्क घेतलेली टू मेक दिस अ फुल टाइम करिअर. आणि जेव्हा आता गव्हर्नमेंटकडनं आम्हाला अशा ऑपॉर्च्युनिटीज भेटतात टू बी ऑन साइट्स अँड ऑल, तर नथिंग बट अ लॉट ऑफ लाइक अ बिग थैंक यू फ्रॉम ऑल ऑफ अस सर. थैंक यू वेरी मच. मेरे पीछे ये जो टनल है, ये पहला टनल है मुंबई की तरफ से जो कि मिसिंग लिंक प्रोजेक्ट के अंदर एंटर करेगा. अभी मैं वायरडक्ट पे खड़ा हूँ, ऑब्वियसली बीच में इसलिए खड़ा हूँ क्योंकि अभी ये ऑपरेशन नहीं है. ऐसा जब ऑपरेशन हो जाएगा तब आपको नहीं खड़ा रहना है. और ये पहला टनल जो है वो छोटा है, जिसके बाद में एक्चुअल में जो बड़ा वाला वायरडक्ट मैंने आपको बताऊंगा वो आता है. और उसके बाद में एक 8 किलोमीटर से ज़्यादा 8.9 किलोमीटर की एक बड़ी वाली टनल आती है जो सीधा आपको कुसगांव यानी लोनावला घाट के भी काफ़ी आगे ड्रॉप करेगी. तो ये पहला स्टार्टिंग पॉइंट आप कह सकते हो मुंबई की तरफ से फॉर द मिसिंग लिंक प्रोजेक्ट. वैसे ये जो वायरडक्ट है, इसके पहले का भी जो रोड है उसको वाइडन किया गया है, 1 लेन बढ़ाया गया है फ्रॉम खालापुर टू यहाँ तक, क्योंकि ऑब्वियसली यहाँ पे कंजेशन बढ़ेगा, उसके हिसाब से नीड ज़रूरत है. ये भी MSRDC के ही स्कोप में आता है, मिसिंग लिंक प्रोजेक्ट के अंतर्गत ही आता है. लेकिन जो मेन नया प्रोजेक्ट है, ब्रांड न्यू, वो लेन एक्सपांशन को काउंट नहीं करता है. वो बेसिकली जो है काइंड ऑफ एक एग्जिस्टिंग जो एक्सप्रेसवे है उसी का बढ़ता हुआ स्वरूप है. और ये 4 लेन फिर एक्सटेंड विद सर्विस लेन एक्सटेंड होते हुए फिर आगे टनल में जाते हैं, जिसके बाद में जैसे मैंने आपको कहा बड़ा वाला वायरडक्ट और 8.9 किलोमीटर का टनल, ये दोनों चीज़ें आती है. और फाइनली आज हमने मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्ट जो है वो अच्छे तरीके से एक्सप्लोर कर लिया है. और फाइनली इसके बेस पे भी आने का मौका मिला और क्रेन के टोकरे में बैठ के इसके टॉप तक भी जाने का मौका मिला. पीछे जो प्रोजेक्ट देख रहे हैं ये इंडिया के लिए एक मार्वल होगा, गेम चेंजर होगा, इकोनॉमिक बूस्टर होगा. बाकी वीडियो अगर आपको चैनल पे मेरे पसंद आया हो तो सब्सक्राइब करना, नोटिफिकेशंस ऑन करके ही फीडबैक के लिए हमेशा खुले रहते हैं. बाकी सोशल मीडिया हैंडल्स स्पेशली इंस्टाग्राम पे मैं इसके कई सारे रील्स भी शेयर करूंगा. और मिलेंगे अगली वीडियो में.